नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. स्त्रीचं सौंदर्य काय तिच्या दिसण्यात नसतं, म्हणजे प्रत्येकाचं पुरुषाचं स्त्रीचं सौंदर्य दिसण्यात नसतं, पण टापटीप राहणं तितकंच गरजेचं असतं. मी आता काही सौंदर्याच्या टिप्स देणार नाही, पण जे आपलं म्हणजे चार चौघात जाताना ऑकवर्ड मुवमेंट्स आपल्याला फेस करावं लागतात ते सांगणार आहे. कारण सौंदर्य टिप्स देण्या इतकं प्रत्येक गृहिणी खूप सजग झालेली आहे. तर आपण आपल्या टिप्सकडे वळूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटेल की ही डेलीच्याच ब्युटी टिप्स आहेत, पण याच्यामध्ये आधीमध्ये एक मी ब्युटी टिप अशी सांगितलेली आहे की प्रत्येकाला रिलेट पण होणार आहे आणि ती टिप ऐकल्यानंतर थोडंसं ऑकवर्ड पण फील होणार आहे. पण या आधी कधीच ही टिप ऐकलेली नसणार आहे याची मला खात्री आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. एखादी स्त्री म्हणजे बाह्य सौंदर्यानं खूप सुंदर असते आणि आपण सुद्धा कल्पना करतो की आता तिच्या घरी एक कार्यक्रम आहे तर ती कशी दिसेल अशी आपण मनातल्या मनात कल्पना करतो, किंवा आपल्या जवळचे माणसं आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतो आणि नेमकं त्या दिवशी आपल्याला बघायला भेटतं की ती स्त्री सुंदर तर दिसतच असते, पण खूप काहीतरी वेगळं आणि विचित्र दिसायला सुरू झालेलं असतं. तर ते विचित्र का दिसतं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्त्रीचं काय होतं, खूप सुंदर स्त्री असते, तिनं कशी असली तरी खूप सुंदर दिसत असते, तिनं मेकअप करू नको, पण नेमकं तिनं त्या दिवशी वेगळं मेकअप केलेलं असतं. तर ते वेगळेपणा काय काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिनं भांग, रोज तिनं जर साईड भांग पाडत असेल तर त्या दिवशी तिनं पार्लरमध्ये जाऊन किंवा स्वतःने मधला भांग पाडते आणि ते इतकं ऑकवर्ड आणि विचित्र दिसतं की बस. आणि जर तुम्हाला अचानकच वेगळा मेकअप करायचा आहे, वेगळा भांग पाडायचा आहे आणि एखाद्या फंक्शन मध्ये जायचं असेल तर तुम्ही 15-20 दिवसांनी तो भांग म्हणजे रोज पाडा, म्हणजे आम्हाला चार चौघांना बघण्यासाठी सवय लागावी की हा हे माणूस कुठेतरी मधला पण भांग पाडतं आणि ऑकवर्ड दिसणार नाही. आता आपण बघूया दुसरी टिप. लग्नापासून किंवा लग्नाच्या अगोदरपासून पहिल्यापासून मला जेवढे मला ओळखतात किंवा बघण्यात येतात त्यांना मी ह्या टिकलीत बघितलेलं आहे त्यांनी. आता रोजचं त्यांना इतकी ह्या टिकलीची सवय झालेली आहे, छोटी 00 नंबरची, की बस. आणि ही टिकली मी रोज लावत असते, कुणाला काहीच दिसत नाही किंवा ऑकवर्ड खराब काहीच वाटत नाही. बट कार्यक्रमा दिवशी जर मी ही टिकली काढली आणि युनिक दिसायचंय म्हणून जर मी ही टिकली लावली तर, आणि दुसरा आम्ही कसाही मेकअप करू जा, कसाही हाय डेफिनेशनचा करू किंवा कसाही करू पार्लरमध्ये जाऊ, हे कसं दिसणार आहे आता स्वतःच बघा आणि स्वतःचा अनुभव घ्या कसं वाटतं तुम्हाला हे. बघूया आपण पुढच्या टिप्सकडे. आणि जर आपल्याला टिकल्यांवर प्रयोग करायची सवय असेल, जर चेंज करून जर टिकली लावण्याची जर आपल्याला सवय असेल तर मग कधी लंबगोल लावायची, कधी एकदम उभी लावायची, कधी गोल लावायची, कधी चंद्रकोर लावायची. मग अशी समोरच्याला अशी सवय लावायची की हे माणूस प्रत्येक प्रकारची टिकली वापरते, म्हणजे ऐन सिच्युएशनला आपल्याला ऑकवर्ड फील होणार नाही, म्हणजे आपल्याला फील होत नाही पण समोरच्याला वेगळं दिसायला फील होणार नाही, की समोरचं बी म्हणणार नाही की अरे बाबा ह्या माणसाने काहीतरी वेगळं केले. खूप स्त्रिया किंवा मुली लग्नानंतर काजळ लिहायचं सोडून, काजळ घालायचं सोडून देतात, पण तसं नाही करायचं. मग काजळ सोडून जर दिलं तर मग तुम्ही किती मोठ्या फंक्शन मध्ये काजळ घालू नका. आणि जर काजळ सोडून म्हणजे इच्छाच नाही काजळ सोडण्याची, अशी सवय लावा की रोज थोडं ना तितकं काजळ डोळ्यात घाला. खूप डार्क जर नसेल तर थोडं थोडं तरी घालायचं, म्हणजे अचानक जर एखाद्या समारंभात तुम्ही काजळ घातलं तर ते वेगळं वाटणार नाही, छानच वाटते. हुशार मधल्या हुशार माणसाला डंब लुक देण्याची ताकद एका गोष्टीमध्ये ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक रोज वापरत नसाल तर कितीही मोठा फंक्शन किंवा कार्यक्रम असेल तर लिपस्टिक अजिबात वापरू नका. आणि तसं जर ऑकवर्ड मुवमेंट आपल्याला फेस करायचा नसेल तर रोज थोडीशी, मग तो कलर एकदम डिम लाईट घ्या, पण रोज लिपस्टिक लावण्याची सवय स्वतःला ठेवा. मी डेली लिपस्टिक लावत असते, असं नाही की एक दिवस लावते एक दिवस नाही. आणि कोणताही कार्यक्रम असतो हाच कलर ठेवत असते, असं नाही की पुन्हा फ्रेश वापरणार आहे कलर, रेड कलर वापरणार, कंटिन्युअसली हाच कलर मी कायम ठेवत असते. सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेर जाताना, आपण जर मॅरिड असेल तर आपण काय बघतो तर मी टिकली लावली का नाही, तर त्याच्या इतकंच महत्वाचं काय बघा तर तुम्ही नख बघा, आपले नख वाढलेत का नाही. खरेदी करायला जाताना तर इतकं महत्वाचं आहे की नख बघितल्याशिवाय जाऊ नका. एखादी वस्तू खरेदी केली, आपल्याला जर काउंटरवर पैसे द्यायचे आणि आपले जर नख समोरच्या माणसाला दिसले की बाबा खराब आहेत, काळे आहेत, तर त्याचा तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या डिग्रीचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे जसं टिकली बघताय तसं तुम्ही बाहेर जाताना नख बघायला शिका. थँक्यू, धन्यवाद.